संतों की पावन परंपरा और वारकरी संप्रदाय की असीम श्रद्धा का प्रतीक पंढरपुर वारी का भक्तिमय अनुभव अब नागपुर वासियों को अपने ही शहर में प्राप्त होने जा रहा है। गौरव जी महाराज भोसले की संकल्पना से यह दिव्य यात्रा नागपुर में साकार हो रही है। ये आयोजन 15 जून प्रातः 6 बजे से शाम 4 बजे तक संपन्न होगा। इसमें पारंपरिक वारी, वारकरी गोल्ड रिंगन और अश्वमेध रिंगन का भव्य आयोजन किया जाएगा, जो नागपुर वासियों के लिए एक अविस्मरणीय और आध्यात्मिक अनुभव साबित होगा। वारी की शुरुआत सक्करदरा स्थित लक्ष्मी नारायण मंदिर भोसलेवाड़ा से होगी और गीता मंदिर तक पालकी विसावा के रूप में यात्रा पहुंचेगी। इस दौरान सक्करदरा चौक, भोसले पैलेस और बड़कस चौक जैसे प्रमुख स्थलों पर भव्य रिंगन आयोजित किया जाएगा। इस संपूर्ण आयोजन का उद्देश्य केवल धार्मिक आस्था तक सीमित नहीं है, बल्कि इसमें सामाजिक एकता, सांस्कृतिक अभिव्यक्ति और सामूहिक सेवा की भावना भी समाहित होती है। वारी में शामिल होने वाले वारकरी पारंपरिक वेशभूषा में भजन कीर्तन, अभंग गाते हुए भक्ति रस में डूबकर एक अनुपम वातावरण निर्माण करेंगे। हमारी टीम ने इस आयोजन के संदर्भ में ह.भ.प. गौरव जी महाराज भोसले, ह.भ.प. सुभाष महाराज और ह.भ.प. संजय लहाने महाराज से विशेष बातचीत की। उन्होंने बताया कि इस वारी का उद्देश्य है नागपुर वासियों को पंढरपुर जैसे अनुभव का साक्षात सानिध्य देना, उन्हें एक मताचे भाव देने और भक्ति मार्ग की अनुभूति देने। ये आयोजन निश्चित ही नागपुर के धार्मिक और सांस्कृतिक जीवन में एक सुनहरी याद बनकर उभरेगा। तो आइए इस आध्यात्मिक उत्सव का हिस्सा बने और श्री विठ्ठल भक्तिमय वारी में सहभागी होकर पुण्य लाभ प्राप्त करें। रामकृष्ण हरी। सगळ्यांना माझा जय हरी। येत्या कालावधीमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर सकळ संतांचं आणि सकळ महाराष्ट्राचं असणारं दैवत, आराध्य असं पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग आषाढी वारीचा सोहळा आहे। या सोहळा दरवर्षी अनंत कालापासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। तीच परंपरा सगळ्या साधू संतांनी अविरतपणे अशी चालत आहे। तीच आपल्याला या नागपूरमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये 15 जूनला आमचे कृपा आशीर्वाद असणारे मारुतीबाबा कुरेकर आहेत, हरिभक्तपरायण गुरुवर्य बोधेबाबा आहेत, हरिभक्तपरायण गुरुवर्य स्वर्गवासी वैकुंठवासी रामचंद्र महाराज मौंदेकर आहेत आणि रामकृष्ण महाराज मौंदेकर आहेत आणि आमचे प्रेरणास्थान मृदुजी महाराज भोसले नागपूरचे राजे आणि उल्हास महाराज सूर्यवंशी हे आळंदीकर, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागपूर शहरामध्ये सगळ्यांना या वारीचा एक दिवस लाभ व्हावा ही आमची प्रेरणा आहे आणि सगळ्या वारकरी संप्रदायाचा विसार प्रसार आपल्या नागपूरमध्ये आणि समाजामध्ये व्हावा ही आमची धारणा असून एक दिवसाची वारी प्रत्येकाला घडावी अशा संकल्पनेने 15 जूनला आम्ही नागपूर येथे लक्ष्मीनारायण मंदिर, श्री सक्करदरा ते बडकस चौक, महाल आणि तसेच गीता मंदिरापर्यंत आम्ही अखंड वारीचं आयोजन केलेलं आहे। तिथून पुढे वारी आळंदी क्षेत्र आळंदीला प्रस्थान होणार आहे। आळंदीपासून ज्ञानोबारायांच्या प्रस्थानासोबत ही वारी आमची पंढरपूरला पोहोचणार आहे अशी आमची सगळ्यांची धारणा आहे। या धारणेला, या संकल्पनेला समस्त नागपूरकर वासियांनी आणि समस्त समाजवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि सगळ्यांना एक दिवसा वारीचा लाभ मिळावा ही अशी सगळ्यांना उपस्थित राहून अविरतपणे प्रार्थना करतो। रामकृष्ण जय हरी। रामकृष्ण हरी। नागपूरच्या एक ऐतिहासिक क्षण म्हणजे 15 जून। येत्या 15 जूनला सकाळी 6 वाजतापासून आषाढी वाडी सोहळा या नागपुरांना पण मध्ये अनुभव आपल्याला सर्वांना घेता येईल असा वारीचा सोहळा होत आहे। आपण आतापर्यंत पुणे, आळंदी या ठिकाणी वारीचा सोहळा अनुभवला आहे व तसेच नागपुरांना काही कारणामुळे अनेक लोक जात असतात, पण काही लोक जाऊ शकत नाही। पण ह्या ऐतिहासिक क्षण पांडुरंगाचा, विठुरायाचा जो वारीचा सोहळा आपण नागपुरांनी पण अनुभवाला घेता येईल असं श्री महावैष्णव नागपूरकर दिंडी 2025 आपल्यासाठी आषाढी वाडी सोहळा श्री लक्ष्मीनारायण मंदिर सक्करदरा पासून सुरुवात होत समापन गीता मंदिरला होणार आहे। त्यामध्ये
जो रिंगण सोहळा असतो, अश्वमेध रिंगण सोहळा, असं पूर्ण जे पांडुरंगाचं रिंगण आपण जे वारीमध्ये अनुभवतो, तोच पूर्ण अनुभव ऐतिहासिक क्षण आपण या नागपूरमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे आणि होणार आहे. तरी समस्त नागपूरकरांनी, विशेष करून सर्व भक्त मंडळी, वयोवृद्ध नागरिक आणि युवा पिढींना मी आवाहन करतो की आपण पांडुरंगाच्या चरणी या विनंतीला मान देऊन या रिंगण सोहळ्यामध्ये व या वारीमध्ये 3 ठिकाणी मोठं रिंगण सोहळा होणार आहे. एक सक्कदरा चौक, महाल बडकत चौक आणि राजे मुदुजी भोसले सिनियर भोसले पॅलेस या ठिकाणी रिंगण सोहळा असणार आहे. आणि या सोहळ्याच्या मार्गामध्ये असणारे सर्व भावी भक्तांना, सर्व लोकांना विनंती करतो, आपण यथाशक्ती जे काही तुम्हाला स्वागत करायचं असेल, सहभाग व्हायचं असेल, आपण करावे. व तसेच यापुढे समोर वाडी पांडुरंगाच्या तिथे ठिकाणी पंढरपूरला जाणार असून त्यामध्ये अन्नदानाच्या स्वरूपात असो, पंगतच्या स्वरूपात आपल्याला जे काही यथाशक्ती मदत करावी. आपलं इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, हरिभक्त श्री गौरवजी महाराज भोसले, संजय लहाने दृष्टीतज्ञ. आपण आमच्याशी संपर्क करू शकता आणि दिंडीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे. मी समस्त नागपुरांना, समस्त लोकांना कळकळाची विनंती करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळ्यांना जय हरी. येत्या 15 जूनला आषाढी वारीचा सोहळा आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे साधू संतांनी जे परंपरा चालवलेली आहे त्या परंपरेनुसार या ठिकाणी सुद्धा नागपूरमध्ये पहिल्यांदाच नागपूरकरांनी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि या दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. अनेक पंथाचे, अनेक धर्माचे लोक या दिंडी सोहळ्यामध्ये येतील. कारण साधू संतांनी जे प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सबके लिए खुला है मंदिर है हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी को मंदिर है हमारा. आणि सगळ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये भाग घेता येईल. आणि ही परंपरा आळंदी ते पंढरपूर माऊलींनी जे संकल्पना केलेली आहे, जी प्रतिज्ञा केलेली आहे की माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगले, या न्यायाने या नागपूरमध्ये महिला भजन मंडळ असो, पुरुष भजन मंडळ असो, सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. आणि ज्यांना आपल्याला कोणाला असं वाटतं असेल की आम्ही आमची पालखी आणावी बा, तर ते पण आणू शकता. यात काही बंधन नाही. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला नागपूरमध्ये लहान ताजबाग ते गीता मंदिर या कालावधीमध्ये 3 ठिकाणी रिंगणाचं आयोजन केलेलं आहे. जसं आळंदी ते पंढरपूर जात असताना जे रिंगण होतात, आणि बऱ्याच लोकांना पांडुरंग म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय, माऊली म्हणजे काय, प्रत्येक लोकांना काही माहीत नाही. आणि त्यांना माहीत व्हावं किंवा येत्या नवीन पिढीला जी कल्पना नाही त्यांना ते माहीत व्हावं याच्याकरता नागपूरकरांनी पहिल्यांदाच या नागपूरमध्ये दिंडीचं आयोजन केलेलं आहे. आणि या दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. सगळ्यांना माझं नम्र निवेदन आहे. आणि सगळ्यांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हा. कोणाला अन्नदान करायचं असेल, कोणाला जशा प्रकारे अन्नदान करायचं असेल ते अन्नदान करू शकता. या ठिकाणी आमचे नंबर आहेत. संजू महाराज असतील, आमचे गौरव महाराज असतील, सुभाष महाराज, सगळ्यांचे जे नंबर आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि सरळ हाताने तन मन धनाने मदत करू शकता. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि प्रत्येक जे दिंडी येणार आहे, सहभागी होणार आहे, त्यांनी आपल्या पोशाखामध्ये यावं. पुरुषांनी पांढरा पोशाख घालावा आणि महिला भजन मंडळ जे आहे ते पोशाखामध्ये असतात. आणि टोपी घालणं फार गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो आणि सगळ्यांनी, प्रत्येकानेच या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा असं सगळ्यांना मी विनंती करून या ठिकाणी मी आपले 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. अभिषेक मानसी की रिपोर्ट.